हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते तेव्हा माघ महिना सुरू होतो. या काळात पृथ्वीवर सूर्याची किरणे अधिक प्रखर आणि सरळ पडू लागतात, ज्यामुळे वातावरणातील जंतूंचा नाश होतो आणि प्राणशक्ती वाढते. माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र मघा नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला माघ असे नाव पडले आहे. संशोधनानुसार या काळात जलचक्रावर चंद्राचा आणि सूर्याचा विशेष प्रभाव असतो. नद्यांच्या पाण्यातील औषधी गुणधर्म या काळात वाढतात, म्हणूनच माघ स्नानाला कल्पवास असेही म्हटले जाते. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर या काळात सूर्याची किरणे विशिष्ट कोनातून पडतात, ज्यामुळे पाण्यातील रेणूंची रचना मानवी शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते असे मानले जाते. पद्मपुराणात माघ महिन्याचे वर्णन करताना महर्षी वसिष्ठ म्हणतात की माघ महिना हा भगवान विष्णूंचे हृदय आहे. या महिन्यात केलेले दान, जप आणि स्नान हे हजारो अश्वमेध यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य देते. माघे निमग्नाः सलिले सुशीते विमुक्त पापास त्रिदिवम प्रयांती. अर्थात माघ महिन्यातील थंड पाण्यात स्नान करणारे सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गाला प्राप्त होतात. या अहवालात पुढे दिलेल्या कथा आणि संहिता याच पुराणोक्त संदर्भांवर आधारित आहेत, ज्यामुळे त्यातील माहितीची सत्यता आणि प्रभाव अधिक वाढतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो. आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाही. आजची रात्र ही केवळ अंधाराला भेदणाऱ्या चंद्राची रात्र नाही, तर ही रात्र आहे आपल्या नशिबातील अंधाराला भेदून सौभाग्याचा प्रकाश पेरणारी. माघ पौर्णिमा. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात अचानक संकटे का येतात? का कधी कधी सर्व काही असूनही घरात मुलाबाळांचा आवाज नसतो? किंवा का कधीतरी मृत्यूच्या दारात पोहोचलेली व्यक्ती अचानक चमत्कारिकरित्या बरी होऊन परत येते? डॉक्टरांचे विज्ञान जिथे संपते तिथे आपल्या ऋषीमुनींचे अध्यात्म सुरू होते. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती अशाच एका चमत्काराची आहे. ही कथा आहे एका आईच्या 32 पौर्णिमांच्या व्रताची, जिने साक्षात यमराजाच्या तावडीतून आपल्या मुलाला खेचून आणले. होय, मृत्यू अटळ आहे असे म्हणतात, पण शास्त्रात असेही म्हटले आहे की तपसा किम न साध्यम, म्हणजे तपश्चर्येने काय साध्य होत नाही. जर तुमच्या मनात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असेल, जर तुम्हाला तुमच्या घराला अकाली संकटांपासून वाचवायचे असेल, किंवा जर तुम्हाला मनातील कोणतीही सुप्त इच्छा पूर्ण करायची असेल, तर आजची ही कथा शेवटपर्यंत पूर्ण एकाग्रतेने ऐका. पद्मपुराणात स्वतः ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितले आहे की जो कोणी माघ पौर्णिमेची ही कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याच्या कुळातील 7 पिढ्यांचा उद्धार होतो. चला तर मग आपल्या लाडक्या बाळकृष्णाचे रूप डोळ्यांसमोर आणूया आणि सुरू करूया आजची ही परम पावन कथा. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे श्रोते हो. आपल्या भारतवर्षात जिथे पवित्र नर्मदा नदी वाहते त्या प्रदेशात कांतिका नावाचे एक अत्यंत वैभवशाली नगर होते. त्या नगरीचे वर्णन काय करावे, जिथे घरोघरी तुळशी वृंदावन होते, जिथे पहाटेच्या वेळी वेदांचे मंत्रघोष कानावर पडत होते आणि जिथे प्रजा अत्यंत समाधानी होती. राजा आणि प्रजा दोघेही धर्माने वागणारे होते. याच सुखी नगरात एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते धनेश्वर. धनेश्वर ब्राह्मण केवळ नावानेच धनवान नव्हता, तर मनानेही श्रीमंत होता. त्याची पत्नी, जिचे नाव रूपवती होते, ती खरोखरच रूपाने सुंदर आणि गुणाने महान होती. घरात लक्ष्मी पाणी भरत होती. कशाचीही कमतरता नव्हती. मान होता, सन्मान होता, पैसा होता. पण म्हणतात ना, जगाच्या सुखाला दृष्ट लागतेच. या सोन्यासारख्या संसाराला एक मोठी नजर लागली होती. त्यांच्या त्या भव्य वाड्यात सर्व काही होते, पण त्या भिंतींना आई बाबा अशी हाक मारणारे बाळ नव्हते. ते जोडपे निपुत्रिक होते. श्रोते हो, मूल नसणे हे आजही दुःखाचे कारण असते, पण त्या काळात तर ते एक मोठे पाप मानले जायचे.
रूपवती जेव्हा जेव्हा नदीवर पाणी भरण्यासाठी जायची तेव्हा इतर स्त्रिया आपापल्या मुलांना कडेवर घेऊन यायच्या. त्या मुलांचे बोबडे बोल ऐकून रूपवतीचे काळीज तिळतिळ तुटायचे. ती घरी येऊन देवासमोर रडायची, हे देवा, आम्ही कोणाचे काय वाईट केले आहे? मग आमच्याच पदरी ही रिकामी ओंजळ का? धनेश्वर ब्राह्मण तिला समजावायचा, अगं, हे आपल्या पूर्वजन्मीचे प्रारब्ध आहे. देवाची इच्छा असेल तसे होईल. पण आतून तोही तुटला होता. एक दिवस काय झाले ऐका. त्या नगरात एक तेजस्वी तपस्वी, एक महान योगी आले. ते घरोघरी भिक्षा मागत होते. फिरता फिरता ते धनेश्वर ब्राह्मणाच्या दाराशी आले. धनेश्वरानं खिडकीतून पाहिले, अरे, साक्षात चालते बोलते देव आपल्या दारी आले आहेत. त्याला खूप आनंद झाला. तो धावत आत गेला. त्यानं आपल्या पत्नीला सांगितले, अगं, बघ कोण आले आहे. आज आपल्याला साधूची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कदाचित यांच्या आशीर्वादानं आपले अंगण बहरेल. धनेश्वराने सोन्याचे ताट घेतले. त्यात उत्तम पक्वान्ने वाढली आणि तो मोठ्या आदराने त्या योगी महाराजांच्या समोर गेला. त्याने महाराजांच्या चरणांवर डोके टेकवले आणि म्हणाला, महाराज, भिक्षा ग्रहण करावी. पण त्या क्षणी असे काही घडले ज्याची धनेश्वराने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्या योगींनी ते सोन्याचे ताट पाहिले. धनेश्वराचा चेहरा पाहिला आणि ते ताडकन मागे सरकले. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. ते कडाडले, हे ब्राह्मणा, थांब. तुझे अन्न माझ्यासाठी विष समान आहे. मी तुझ्या हातची भिक्षा घेऊ शकत नाही. धनेश्वर थिजल्यासारखा उभा राहिला. त्याने कापऱ्या आवाजात विचारले, महाराज, माझ्याकडून काही अपराध झाला का? मी तर अत्यंत शुद्ध मनाने हे अन्न आणले आहे. योगी म्हणाले, अरे मूढा, तुझे मन शुद्ध असेल, पण तुझे नशीब अशुद्ध आहे. तू निपुत्रिक आहेस. ज्याच्या घरात मुलांचा किलबिलाट नाही, ज्याने आपल्या वंशाचा दिवा लावला नाही, अशा निपुत्रिक माणसाचे अन्न हे पतित असते. जर मी तुझे अन्न खाल्ले तर माझे सर्व तप नष्ट होईल. दूर हो. श्रोतहो, विचार करा, त्या बापाच्या मनावर काय आघात झाला असेल. ज्यानं आयुष्यभर धर्म पाळला, त्याला एका संतानं पतित म्हणून हिणवावे. धनेश्वराच्या हातातून ते ताट गळून पडले. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो तिथेच त्या साधूच्या पायावर कोसळला. तो रडत म्हणाला, महाराज, मला शाप द्या, मला शिक्षा करा, पण असे सोडून जाऊ नका. तुम्ही तर ज्ञानी आहात, त्रिकालदर्शी आहात. जर माझ्या नशिबात मूल नसेल तर ते नशीब बदलण्याचा मार्गही तुम्हाला माहीत असेल. कृपया मला उपाय सांगा. मी काहीही करायला तयार आहे. त्या ब्राह्मणाची ती आर्त हाक, तो हंबरडा ऐकून त्या योगींचे मन द्रवले. संतांचे हृदय हे लोण्यासारखे असते. दुसऱ्याच्या दुःखाच्या आगीने ते लगेच वितळते. योगींनी धनेश्वराला उठवले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, हे विप्रा, तू निराश होऊ नकोस. विधी लिखित बदलणे कठीण आहे, पण अशक्य नाही. ऐक, मी तुला उपाय सांगतो. सर्वजण कान देऊन ऐका. तो उपाय काय होता? योगी म्हणाले, तुला देवी चंडीची म्हणजेच साक्षात जगदंबेची आराधना करावी लागेल. तू आणि तुझ्या पत्नीने सलग 16 दिवस देवीची उपासना करा. 16व्या दिवशी ती नक्कीच प्रसन्न होईल. धनेश्वर आणि रूपवतीने त्या क्षणीच संकल्प केला. त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. रात्रंदिवस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या मंत्राचा जप सुरू केला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते भक्तीत तल्लीन झाले. आणि 16व्या दिवशी काय झाले माहीतय? त्यांच्या तपश्चर्येने कैलास पर्वतही हालला. साक्षात देवी चंडी, अष्टभुजा नारायणी तिथे प्रकट झाली. तिचे ते रूप कोटी सूर्यांसारखे तेजस्वी होते. देवी म्हणाली, वत्सा धनेश्वरा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे. माग, तुला काय हवे? धनेश्वराने देवीचे पाय धरले आणि म्हणाला, आई, मला मोक्ष नको, धन नको, फक्त माझ्या कुळाचा उद्धार करायला एक पुत्र दे. देवीच्या चेहऱ्यावर एक क्षणभर चिंतेची लकीर उमटली. ती म्हणाली,
बाळा, तुझ्या नशिबात पुत्रसुख नाहीच आहे, पण तुझ्या भक्तीचा मान ठेवून मी तुला पुत्र देईन. पण पण त्याला एक शाप असेल. धनेश्वराचा श्वास रोखला गेला. काय शाप माते? देवी म्हणाली, तो पुत्र अत्यंत गुणवान असेल, विद्वान असेल, पण त्याचे आयुष्य केवळ 16 वर्षांचे असेल. 16व्या वर्षी त्याच्या विवाहाच्या मंडपातच मृत्यू त्याला गाठेल. हे ऐकून रूपवतीनं हंबरडा फोडला. 16 वर्ष? फक्त 16 वर्ष? आई, हे कसले वरदान? हा तर आमचा मृत्यूच आहे. पण धनेश्वरानं विचार केला. निपुत्रिक मरण्यापेक्षा काही काळ तरी पुत्राचे मुख पाहणे श्रेयस्कर. त्यानं ते वरदान स्वीकारले. पण देवी म्हणाली, घाबरू नका. विधिलिखित जरी 16 वर्षांचं असले तरी भक्तीमध्ये मृत्यूला परतवण्याची ताकद आहे. जर तुम्ही दोघांनी आणि पुढे तुमच्या सुनेनं माघ पौर्णिमेचे व्रत केले तर कदाचित चित्र बदलू शकेल. हे व्रत 32 पौर्णिमांचे व्रत आहे. ते अत्यंत निष्ठेनं करा. देवीने त्यांना प्रसादाचा आंबा दिला आणि ती अंतर्धान पावली. काही दिवसांनी रूपवती गर्भवती राहिली. 9 महिने पूर्ण झाल्यावर शुभ नक्षत्रावर त्यांच्या घरी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले देवदास. घरात आनंदोत्सव साजरा झाला. पण त्या आनंदाच्या मागे 16व्या वर्षाची भीती सावलीसारखी उभी होती. दिवस वाऱ्यासारखे उडू लागले. देवदास जसजसा मोठा होत होता तसतसा तो अधिकच देखणा आणि हुशार होत होता. त्याने वेद, शास्त्र, धनुर्विद्या यात प्रावीण्य मिळवले. पण प्रत्येक वाढदिवस हा त्याच्या आईवडिलांसाठी आनंदाचा नाही तर भयाचा दिवस होता. कारण प्रत्येक वर्षागणिक मृत्यू जवळ येत होता. जेव्हा देवदास 15 वर्षांचा झाला तेव्हा धनेश्वर ब्राह्मणाने एक कठोर निर्णय घेतला. त्याने पत्नीला बोलावले आणि म्हणाला, रूपवती, पुढच्या वर्षी आपले बाळ 16 वर्षांचे होईल आणि देवीच्या वचनाप्रमाणे मला माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू पाहवत नाही. त्यापेक्षा आपण त्याला काशीला पाठवूया. काशी हे महादेवाचे स्थान आहे. तिथे मृत्यू आला तरी त्याला सद्गती मिळेल आणि सर्वात मुख्य म्हणजे आपण हे दुःख पाहण्यापासून वाचू. रूपवतीने दगडावर दगड ठेवून मन घट्ट केले. त्यांनी देवदासच्या मामाला म्हणजे आपल्या भावाला बोलावले आणि सांगितले, भाऊराया, याला घेऊन काशीला जा. तिथे याला अजून उच्च शिक्षण दे. पण एका गोष्टीची काळजी घे, 16वे वर्ष संपेपर्यंत याचे लग्न लावून देऊ नकोस. कारण देवीने सांगितले होते की विवाहाच्या वेळीच मृत्यू येईल. देवदास आणि त्याचे मामा काशीच्या दिशेने निघाले. बैलगाडीतून प्रवास सुरू झाला. वाटेत अनेक गावे, नद्या ओलांडत ते एका नगरात पोहोचले. रात्र झाली होती म्हणून त्यांनी एका धर्मशाळेत मुक्काम केला. पण नियती पहा कशी असते. ज्या गोष्टीपासून आपण पळतो तीच गोष्ट आपल्यासमोर येऊन उभी राहते. त्याच धर्मशाळेच्या समोर एका श्रीमंत सावकाराच्या मुलीचे लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू होती. सनई चौघरे वाजत होते. पण तिथे एक वेगळाच गोंधळ उडाला होता. ज्या मुलाशी त्या मुलीचे लग्न होणार होते तो मुलगा, ज्याचे नाव सुद्धा योगायोगानं वेगळे होते, तो अत्यंत कुरूप, एका डोळ्याने अंध आणि लंगडा होता. शिवाय लग्नाच्या मुहूर्तावर त्याला अचानक आकडी येऊ लागली. तो आजारी पडला. मुलाच्या वडिलांना त्या सावकाराला काळजी वाटली. त्यांना वाटले, जर मुलीच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी नवरदेवाला या अवस्थेत पाहिले तर ते लग्न मोडतील, आपली इज्जत धुईला मिळेल. त्या सावकारानं आपल्या नोकरांना सांगितले, जा आणि शोधा, एखादा देखणा तरुण मुलगा शोधा, जो आजच्या रात्रीपुरता नवरदेव बनेल. लग्न लागले की आपण त्याला पैसे देऊन हाकलून देऊ आणि माझ्या मुलाला त्या मुलीसोबत पाठवू. सावकाराचे लोक धर्मशाळेत आले. तिथे त्यांना तेजस्वी देवदास झोपलेला दिसला. त्याचे रूप पाहून ते थक्क झाले. त्यांनी मामाला आणि देवदासला विनंती केली नाही तर बळजबरीने उठवले. ते म्हणाले, तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल. फक्त लग्नाचा विधी पूर्ण करायचा आहे. आम्ही तुम्हाला अमाप धन देऊ. मामाने विरोध केला. देवदासने नकार दिला.
पण त्या श्रीमंत सावकाराच्या गुंडांपुढे त्यांचे काही चालले नाही. देवदासला बळजबरीने नवरदेवाचे कपडे घालण्यात आले. त्याला घोड्यावर बसवले आणि लग्नमंडपात नेले. तिकडे ती नवरी, जिचे नाव विजया होते, ती मनातून खूप आनंदी होती की तिला इतका देखणा पती मिळत आहे. तिला कुठे माहीत होते की हा फक्त काही तासांचा खेळ आहे. अग्नीच्या साक्षीने ब्राह्मणांच्या मंत्रघोषात देवदास आणि विजयाचे लग्न लागले. सप्तपदी झाल्या. देवदासच्या गळ्यात वरमाला पडली आणि त्याच क्षणी आकाशात एका ताऱ्याने डोळे मिचकावले. देवीचे भाकीत खरे ठरले होते. 16व्या वर्षात विवाहाचा योग जुळून आला होता. लग्न लागल्यावर देवदासला खूप वाईट वाटले. तो एक सत्यवादी ब्राह्मण होता. त्याला वाटले, मी एका निर्दोष मुलीची फसवणूक करत आहे, हे पाप आहे. रात्री जेव्हा त्याला त्या मुलीच्या कक्षात पाठवण्यात आले, तेव्हा विजया लाजून मान खाली घालून बसली होती. देवदास तिच्या जवळ गेला नाही. तो दूर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो स्वतःशीच म्हणाला, हे नियती, तू माझ्याशी असा खेळ का खेळलीस? त्याने ठरवले की सत्य सांगायचेच, पण बोलून सांगायला वेळ नव्हता, कारण बाहेर सावकाराचे लोक त्याची वाट पाहत होते. त्याने हळूच त्या विजयाच्या पदराचे टोक घेतले. तिथे कुंकवाने काही ओळी लिहिल्या. काय लिहिले होते त्याने? त्याने लिहिले, हे सुंदरी, ज्याच्याशी तू आनंदाने विवाह केला आहेस, तो मी आहे. पण मी तुझा खरा पती होऊन तुझ्यासोबत राहू शकत नाही. मी काशीला अभ्यासासाठी जात आहे. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझे आयुष्य आता संपत आले आहे. मी अल्पायुषी आहे. ज्याच्यासोबत तुला उद्या पाठवले जाईल, तो तुझा खरा पती नाही, तो दुसराच कोणीतरी आहे. मला माफ कर. इतकेच नाही, तर त्याने आपली एक सोन्याची अंगठी आणि एक रेशमी रुमाल खूण म्हणून तिथे ठेवला आणि मध्यरात्रीच कोणालाही न कळता तो खिडकीतून निसटून गेला. बाहेर मामा वाट पाहत होतेच. ते दोघे तिथून पळाले आणि काशीच्या दिशेने सुसाट निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी काय झाले असेल याची कल्पना करा. सनई वाजू लागली. सावकारानं आपल्या कुरूप मुलाला नवरदेवाचे कपडे घालून तयार केले आणि विजयाला घेण्यासाठी पाठवले. पण जेव्हा विजयाने आपल्या पदरावरील तो मजकूर वाचला, तेव्हा तिला धक्काच बसला. पण ती एक क्षत्रिय, बाण्याची स्त्री होती. तिचे डोळे रागाने आणि स्वाभिमानाने चमकले. जेव्हा तो तोत्या नवरदेव तिच्या कक्षात आला आणि म्हणाला, चल, आपण आपल्या घरी जाऊया, तेव्हा विजया कडाडली, थांब, तू कोण आहेस? तू माझा पती नाहीस. ज्याने माझा हात अग्निसाक्षीने धरला, तो तर काशीला गेला आहे. मी तुझी पत्नी नाही आणि मी तुझ्यासोबत येणार नाही. तिने सर्वांसमोर तो पदराचा मजकूर वाचून दाखवला. सावकाराचा खोटारडेपणा उघड झाला. गावकऱ्यांनी सावकाराला चांगलाच चोप दिला. विजयाच्या वडिलांनी तिला धीर दिला. बाळा, आता काय करायचे? विजया म्हणाली, बाबा, ज्याने माझ्या गळ्यात माळ घातली तोच माझा पती. मग तो अल्पायुषी असो किंवा दीर्घायुषी, मी त्याचीच वाट पाहीन. मी सासरी जाणार नाही. मी इथेच माहेरी राहून माझ्या पतीच्या सुरक्षिततेसाठी माघ पौर्णिमेचे व्रत करीन. धन्य ती भारतीय नारी आणि धन्य तिचे पातिव्रत्य. विजयाने त्या दिवसापासून कठोर व्रत सुरू केले. ती रोज तुळशीची पूजा करायची, गोरगरिबांना दान द्यायची आणि 32 पौर्णिमांचे व्रत तिने सुरू केले. श्रोते हो, कथा आता अशा वळणावर आली आहे जिथे श्वास रोखून धरावा लागेल. इकडे काशीमध्ये देवदास आपल्या अभ्यासात मग्न झाला. त्याला स्वतःला माहीत नव्हते की त्याचे मरण जवळ आले आहे. पण मामाला माहीत होते. मामा रोज कॅलेंडर पाहत होते आणि तो दिवस उगवला. देवदासच्या 16व्या वाढदिवसाचा दिवस. सकाळपासून देवदासला अस्वस्थ वाटू लागले. त्याचे शरीर तापाने फणफणले. मामांनी त्याला औषध दिले, पण औषधाने मृत्यू कसा टळणार? रात्र झाली. मामांनी देवदासला कुटीरमध्ये झोपवले आणि ते बाहेर देवाचा जप करत बसले. मध्यरात्रीच्या वेळी वातावरणात बदल झाला. कुत्रे रडू लागले. थंड वारा सुटला
देवदासच्या खोलीत एक विचित्र आवाज येऊ लागला. फस फस. काय होते ते? साक्षात कालसर्प. यमराजाने देवदासचे प्राण घेण्यासाठी एका विषारी नागाला पाठवले होते. तो नाग हळूहळू देवदासच्या पलंगावर चढू लागला. पण थांबा, त्याच वेळी कांतिका नगरात धनेश्वर आणि रूपवती माघ पौर्णिमेची पूजा करत होते आणि तिथे विजयासुद्धा पतीच्या प्राणांसाठी 32 पौर्णिमेचे उद्यापन करत होती. 3 ठिकाणच्या पुण्याईचा प्रभाव एकत्र आला. ज्या क्षणी त्या नागानं फडा काढला आणि तो देवदासला दंश करणार, त्याच क्षणी तिथे एक दिव्य प्रकाश पडला. त्या प्रकाशातून कोणाचे हात पुढे आले? ते हात होते साक्षात माता पार्वतीचे. कैलासावर भगवान शंकर समाधीत बसले होते. माता पार्वतीनं त्यांना जागे केले. ती म्हणाली, नाथ, उठा, अनर्थ होत आहे. ज्या भक्तांनी आपले 32 पौर्णिमांचे व्रत इतक्या निष्ठेनं केले, त्यांच्या मुलाला जर आज मृत्यूनं नेले, तर पृथ्वीवर आपल्या व्रतावर कोण विश्वास ठेवेल? त्या मातेच्या तपश्चर्येचा आणि त्या पत्नीच्या पातिव्रत्याचा मान राखा. तुम्हाला या बालकाला वाचवावेच लागेल. महादेवानं आपले 3रे नेत्र उघडले नाही, तर करुण नेत्र उघडले. त्यांनी स्मितहास्य केले. त्यांनी आपल्या गळ्यातील नागाला आज्ञा केली. त्या क्षणी देवदासच्या खोलीतील तो विषारी नाग तिथेच थबकला. त्या नागाचे विष अमृत बनले. यमदूतांनी प्रवेश केला. आम्ही याचे प्राण न्यायला आलो आहोत. पण तिथे नंदी आणि शिवगण उभे राहिले. शिवगणांनी यमदूतांना सांगितले, खबरदार, याला हात लावाल तर? याच्या रक्षणासाठी स्वतः महादेवांचे कवच आहे. याचे आयुष्य संपले होते हे खरे आहे, पण याच्या आईच्या आणि पत्नीच्या माघ पौर्णिमा व्रताच्या पुण्याईने याचे आयुष्य 32 पटीने वाढले आहे. आता हा चिरंजीव झाला आहे. यमदूत रिकाम्या हातानं परतले आणि इकडे देवदासला गाढ झोप लागली. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याचा ताप गेला होता. त्याला अत्यंत ताजेतवानं वाटत होते. त्याला कळलेच नाही की रात्री मृत्यू त्याच्या उशाशी येऊन गेला होता. मामांनी पाहिले की भाचा जिवंत आहे. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी आकाशाकडे बघून हात जोडले. धन्य आहे माघ महात्म्य, धन्य आहे पौर्णिमा व्रत. शिक्षण पूर्ण करून देवदास आणि मामा परतीच्या प्रवासाला निघाले. योगायोगाने ते पुन्हा त्याच गावी आले जिथे देवदासचे लग्न झाले होते. विजयाच्या वडिलांना कळले की काशीहून 2 ब्राह्मण परतत आहेत. त्यांनी त्यांना जेवायला बोलावले. जेव्हा देवदास घरात आला तेव्हा विजयानं त्याला ओळखले. तिने ती अंगठी आणि तो रुमाल सर्वांना दाखवला. संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली. सासरा म्हणाला, जावई बापू, तुम्ही तर माझे देव आहात. त्यांनी देवदासचा मोठा सन्मान केला. त्याला हत्तीवर बसून मिरवणूक काढली. भरपूर धन, दागिने आणि आपल्या मुलीला विजयाला देवदासच्या स्वाधीन केले. जेव्हा देवदास आपली पत्नी विजया आणि मामा कांतिका नगरात पोहोचले तेव्हाचे दृश्य पाहण्यासारखे होते. धनेश्वर आणि रूपवती, जे आता म्हातारे झाले होते आणि ज्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी मन दगड केले होते, त्यांनी जेव्हा समोर पाहिले त्यांच्या समोर त्यांचा मुलगा, सोन्यासारखी सून आणि मामा उभे होते. रूपवती धावत गेली आणि तिने मुलाला मिठी मारली. माझ्या बाळा, तू परत आलास? तू यमालाही हरवून आलास? देवदासने आई-बाबांच्या पायावर डोके ठेवले. धनेश्वर ब्राह्मणाने त्या दिवशी गावातील सर्व लोकांना गोळा केले. त्याने सर्वांना सांगितले, लोकांनो ऐका, हा चमत्कार माझ्या मुलाचा नाही, तर हा चमत्कार आहे माघ पौर्णिमेचा. ज्याने कोणी हे व्रत केले त्याच्या घरात कधीही दुःख प्रवेश करणार नाही. तेव्हापासून या मृत्यूलोकात माघ पौर्णिमेचे व्रत सुरू झाले. हे व्रत करणाऱ्याला अखंड सौभाग्य, धन, धान्य आणि संतती सुख मिळते असे भविष्य पुराणात सांगितले आहे. तर मैत्रिणींनो, ही होती ती अद्भुत कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? अंगावर काटा आला ना? डोळे पाणावले ना? हीच खरी भक्ती आहे. येत्या माघ पौर्णिमेला तुम्हीही हे व्रत नक्की करा.
शक्य असल्यास नदीत स्नान करा, गरिबांना दान द्या आणि हो, संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना व्हॉट्सॲपवर शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे पुण्य मिळेल. आणि हो, अशाच सुंदर पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत बोला माघ पौर्णिमा की जय, लक्ष्मी नारायण भगवान की जय, माता पार्वती की जय. शुभम भवतु.